पहलगाम हल्ल्यामधील पीडितांना न्याय मिळेल याची पंतप्रधान मोदींकडून हमी। पहलगाम हल्ल्यावरती मन की बात देशवासियांशी साधला संवाद। पहलगाम हल्ल्यातल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त। आतापर्यंत 9 जणांची घरं जमीनदोस्त। लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती। पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द। वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट। पाकिस्तानचा महाराष्ट्रामध्ये आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। संध्याकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी भारताबाहेर जातील, फडणवीसांना विश्वास। कोण म्हणालं लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देणार? अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांचा प्रतिसवाल। लाडक्या बहिणींना 1500 रुपयामध्ये त्या खुश असल्याचंही त्यांचं वक्तव्य। मला विचारल्याशिवाय एकनाथ शिंदे वैभव नाईकांना शिवसेनेमध्ये घेणार नाहीत, नारायण राणेंचा दावा। उदय सामंत माझे सल्लागार नाहीत, राणेंचं प्रतिपादन। मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयाची आग आटोक्यात, मात्र फाईल्स आणि फर्निचर भस्मसात। कुठला दस्तावेज जळाला याचं गूढ। जळगावमध्ये ऑनर किलिंगची घटना। चोपड्यामध्ये प्रेमविवाह केल्याच्या रागामधून वडिलांचा मुलगी आणि जावयावरती गोळीबार। मुलीचा मृत्यू तर जावई गंभीररीत्या जखमी झालाय। केळीच्या पानांचं बंडल अदलाबदली झाल्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा दाम्पत्यासह त्यांच्या मुलावर कात्रीनं हल्ला। पतीचा मृत्यू। कल्याणच्या एपीएमसी मधली धक्कादायक घटना। यूपीएससीत उत्तीर्ण झाल्याच्या नंतर बिरदेव डोणे आई-वडिलांसह पहिल्यांदाच मूळ गावात। कागलमधील यमगे गावामध्ये फुलांची उधळण करत बिरदेवचं जंगी स्वागत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।